तैनात करण्यात आलेला आहे। यानंतर पुणे रेल्वे स्थानक परिसरामधून शिवानी पांढरे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शिवानी, पुण्यामध्ये देखील अनेक संवेदनशील परिसर आहेत, या परिसरांमध्ये कशा पद्धतीने सुरक्षा आहे? स्फोटानंतर रात्रीच पुण्यातल्या रेल्वे स्टेशनवर आहे ती सुरक्षा वाढवण्यात आली आहे। जीआरपी असू दे, बीडीडीएस असू दे किंवा पुणे पोलीस हे संयुक्त एकत्र येऊन या पुणे स्टेशनची आहे ती पाहणी करतायत। प्रत्येक बॅग चेक केली जाते आहेत, ज्वलनशील पदार्थ आहे का किंवा वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक पदार्थ आहेत का हे सगळं चेक केलं जातं। आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जर बघितलं तर पुणे स्टेशनवरून हजारो नागरिक आहे, हजारो प्रवासी आहेत, ते रोज प्रवास करत असतात आणि घातपाताचा जो संशय असेल तर तो अशा ठिकाणी असो जिथे गर्दी होत असते। पुणे स्टेशनवर रोज मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि त्यामुळे पहिली सुरक्षा आहे ती पुणे स्टेशनवर, स्वारगेट बस स्थानकावर किंवा बाकी पुण्यातले जे काही संवेदनशील ठिकाण आहे त्या ठिकाणांवर असते। आपण जर बघतोय तर प्रत्येक बीडीडीएस पथकाकडनं आहे ती चेकिंग केली जाते, बॅग्स चेक केले जात आहेत। महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत पुणे स्टेशनवर असा कोणताही अपघात किंवा असा घातपात घडला नाहीये। मात्र जेव्हा केव्हा मोठ्या प्रमाणात अशी काही घातपाताची परिस्थिती भारतात निर्माण होते तेव्हा पहिल्यांदा पुणे स्टेशनवर सुरक्षा वाढवली जाते। आणि ही सुरक्षेचं आपण माझ्या उजवीकडे बघितलं तर हे सगळं पुणे पोलिसांचं किंवा आरपीएफचं हे सगळं पथक आहे, ते दिवसभर काल रात्रीपासून या ठिकाणी तैनात आहे आणि सगळे मिळून कारवाई करताना किंवा ती चेकिंग करताना दिसत आहेत। आपण जर बघितलं तर या यंत्रणेचं पथक देखील तैनात झालेलं आहे, बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणातच महाराष्ट्रामधल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये आता पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। सगळ्यांनी सतर्क राहावं असं आवाहन देखील करण्यात येत आहे। धन्यवाद सूरज, तुषार आणि शिवानी या अपडेट्ससाठी।